कोल्हापूर बस स्थानकावरून पहाटेच्या दाट धुक्यात गोव्याला जाणारी एक हायटेक एसी लक्झरी बस 70 प्रवाशांना घेऊन निघाली होती. सर्व प्रवासी गाढ झोपेत होते, पण ड्रायव्हरच्या अगदी मागच्या सीटवर बसलेल्या एका महिलेची हालचाल अत्यंत संशयास्पद होती. ती वारंवार आपल्या बॅगेत हात घालत होती, आजूबाजूला विचित्र नजरेने पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर कधी भीती तर कधी रडलेले भाव येत होते. प्रवासाला सुरुवात होऊन तासभर झाला असेल इतक्या बसमध्ये एक उग्र आणि गुदमरणारा वास पसरू लागला. काही वेळातच एसीच्या वेंटमधून पांढरा धूर बाहेर येऊ लागला. बस पूर्णपणे सीलबंद असल्यामुळे धूर आतल्यात साचू लागला आणि प्रवाशांचा जीव गुदमरू लागला. लोकांनी ओरडून ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले, पण गाडीचा वेग कमी होण्याऐवजी वाढतच गेला. आता प्रवाशांच्या मनात भीतीचं रूपांतर प्रचंड रागात झाले होते. सर्वांचा संशय त्या ड्रायव्हरच्या मागे बसलेल्या महिलेच्या वरती गेला. ती महिला घाबरून रडत देवाची प्रार्थना करत होती. लोकांना वाटले की तिच्या बॅगेत काहीतरी स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ आहे आणि ती सर्वांचा जीव घेणार आहे. काही तरुणांनी पुढे येऊन तिच्या हातातील बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मृत्यू समोर दिसत असल्यामुळे बसमध्ये एकच गोंधळ आणि खळबळ उडाली. त्याच बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका माजी सैनिकानं प्रसंगवदान राखले. त्यांनी विचार केला की धूर जर बॅगेतून येत असेल तर तो थेट एसीच्या वेंटमधून कसा काय बाहेर पडला असेल. काहीतरी भलतंच घडत होतं. त्यांनी तातडीनं ड्रायव्हरच्या केबिनचा दरवाजा जोरात तोडला. दरवाजा उघडताच धुराचा एक मोठा लोट बाहेर आला आणि समोरचं दृश्य पाहून सर्वांच्या तळपायाच्या मस्तकात गेली. कोणी घातपात करत नव्हतं, तर तो बेजबाबदार ड्रायव्हर आणि त्याचा क्लीनर खिडकी थोडी उघडी ठेवून चक्क सिगारेट ओढत होते. एसीच्या चुकीच्या सेटिंगमुळे तो सिगारेटचा धूर विषारी प्रवाशांच्या केबिनमध्ये घुसला होता आणि ड्रायव्हरनं हेडफोन घातल्यामुळे त्याला लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत नव्हता. जेव्हा त्या संशयित महिलेची बॅग उघडण्यात आली तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले. तिच्या बॅगेत कोणतेही स्फोटक नव्हते, तर तिच्या मृत आईच्या अस्थी आणि मातीचं मडकं होतं. ती बिचारी आईच्या निधनाच्या दुःखात गावी चालली होती आणि बसमधील धूर पाहून तिला वाटले की हा तिच्या आईचा शाप आहे. म्हणूनच ती देवाची प्रार्थना करत होती. सुदैवाने या घटनेत कोणाचा बळी गेला नाही, पण ड्रायव्हरच्या त्या जीवघेण्या नशेनंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.